तर मी द इटर्नल वेव्ह या हॉटेलमध्ये आता थांबली आहे। तर आता मी फ्लोट व्हायला बघते, होतंय की नाही ते बघूया। पावसाळ्याने एकदम मस्त अशी गरमागरम कॉफी, आहा मजा येईल प्यायला। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। गोव्याच्या डे 2 मध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज मला दुसरं हॉटेल चेंज करायचं आहे। पाऊस पण खूपच पडत आहे आणि या हॉटेलपासून दुसरं हॉटेल 3 ते 4 किलोमीटर लांब आहे। तर मला जायचं आहे स्कूटीवरून। तर थोडा पाऊस थांबतो की नाही बघूया आणि मग जाऊया आपण। तर तुम्ही बघू शकता एकदम जोरदार वादळ आलं आहे आणि त्याच्याबरोबरच जोराचा पाऊस पण पडतो आहे। तर पाऊस पण पूर्णपणे थांबला आहे। तर मी आता निघाली आहे। तर परत पाऊस येईल त्याच्या आधीच आपण दुसऱ्या हॉटेलला पोहोचूया। तर आता मी आली आहे इटर्नल वेव्ह मध्ये। तर मी इकडे आता 2 दिवस स्टे करणार आहे। तर तुम्हाला मी ह्या हॉटेलचं डिटेल्स वगैरे तुम्हाला मी सांगेनच, कसं ऑनलाईन बुकिंग वगैरे करायचं आहे ते। आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी हॉटेल वगैरे दाखवते, रूम वगैरे दाखवते। तर मी द इटर्नल वेव्ह या हॉटेलमध्ये आता थांबली आहे। तर हा पार्किंग एरिया आहे। तर तुम्ही बघू शकता हा पार्किंग एरिया आणि खाली पण आहे पार्किंग एरिया। तर इकडे तुम्ही पार्क करू शकता गाड्या। आणि इथूनच समोर हे गेलात तर इकडे रिसेप्शनिस्ट आहे। तर तिकडे तुम्ही एंट्री वगैरे करून तुम्हाला हातामध्ये चावी दिली जाईल। आणि इकडे 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK असे रूम्स अवेलेबल आहेत। तर इकडूनच रूम्स चालू होतात। तर हे अपार्टमेंट टाईपमध्ये आहे हॉटेल। तर हे तुम्ही बघू शकता 1 BHK, 2 BHK असे तुम्हाला भेटणार इकडे। ए विंग, बी विंग, सी विंग असे आहेत इकडे पार्टमध्ये। तर हे तुम्ही बघू शकता एकदम ग्रीनरी मध्ये हे हॉटेल आहे। तर झाडांना लागले आहेत फुलं आणि इकडे पपई पण लागले आहेत। हे पूर्ण ग्रीनरी आहे इकडे। तर इकडे 25 असं पीपलसाठी पण इकडे अवेलेबल आहेत रूम्स वगैरे। पार्टीजसाठी वगैरे 31st येतात त्या लोकांसाठी खूप छान आहे हॉटेल। आणि हा समोर दिसतो आहे स्विमिंग पूल। तर सुंदर असा स्विमिंग पूल आहे। साफसफाई पण खूप छान होते ह्याची। तर इकडून तुम्हाला बागा बीच पण खूपच जवळ आहे, 10 मिनिटाच्या अंतरावरती। जर तुम्ही स्कूटी घेतली तर 5 मिनिटामध्ये तुम्ही बागा बीचला पोहोचणार। आणि टिटोस लेन पण इथून जवळच आहे। तर हे वाटत नाहीये असं की हॉटेल गोव्याच्या जवळपास आहे असं, कारण एवढी ग्रीनरी आहे आणि मोठी मोठी नारळीची झाडं, फणसाची झाडं, खूप सारी ग्रीनरी आहे इकडे आणि खूप छान वाटतंय। आणि पावसामुळे तर एवढं क्लायमेट छान झालं आहे। तर चला आपण हॉटेलची एकदा टूर करूया। तर माझा हा पाठी बघता आहे ते रूम मोठी फॅमिलीसाठी आहे। या जास्त फ्रेंड्स लोक येतात। तर 20-25 लोकांसाठी हे रूम आहे, ते तुम्ही बघू शकता। तर कसं वाटलं तुम्हाला हॉटेल? तर हे इकडे लिफ्ट आहे। तर जाऊया आपण लिफ्टमध्ये। तर इकडे 3 माळ्याचं हॉटेल आहे। तर 3 माळ्यासाठी तुम्ही लिफ्टने जाऊ शकता। लगेज उचलायचं तुम्हाला त्रास होणार नाहीये। तर आता जाऊया रूमवरती। तर हा आहे आमचा रूम। फर्स्टला आहे इकडे किचन आणि किचनमध्ये सामान दिलंय।
कापण्यासाठी पण आहे, काय भाजी वगैरे कापू शकता. इकडे चमचे वगैरे दिले सगळे. इकडे आहे हे भांडी आहेत, पॅन वगैरे सगळं आहे, तवा वगैरे पण आहे. आणि हे आहे इकडे इंडक्शन आहे. तर ह्याच्यावरती तुम्ही जेवण गरम करायचं असेल, चहा कॉफी काय पण बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. इकडे आणून पण बनवू शकता. आणि इकडे प्लेट्स वगैरे सगळ्या दिल्या आहेत. कॉफीसाठी कप आहेत. आणि कोणाला बियर वगैरे प्यायची असेल तर त्याच्यासाठी पण ग्लासेस वगैरे दिले आहेत. इकडे पण आहे. ओ, तर इथे पहिल्यापासून एक बिअरची बॉटल आहे. इथे आहे चिमणी आणि ते तिकडे कनेक्शन आहे चिमणीचा. हा एंट्रन्सवरतीच किचन आहे आणि मस्त कॉरिडोर आहे बघा इथे मोठा. हा बघा फ्रीज पण आहे. फ्रीज दिला आहे. लाईट नाही पण कूलिंग आहे फ्रीजला. तर गोव्यामध्ये जास्त करून लोक पिण्यासाठी वगैरे म्हणजे पितात वगैरे, बियर वगैरे भरपूर जण पितात. त्याच्यासाठी फ्रीज वगैरे दिला आहे. आपल्याला काय ठेवायचं असेल तर ठेवू शकतो. आता वेस्ट जाणार नाही. जेवण असेल तर ठेवू शकतो आपण. हाय कॉरिडोर. इथे आहे लिव्हिंग रूम. तर हे कपडे सुकवण्यासाठी स्टँड आहे. आणि हा मस्त असा डायनिंग टेबल पण दिला आहे जेवण्यासाठी. आणि हा हॉल पण छान आहे. सोफा दिलाय. चला बसूया. दमून आलोय. लिव्हिंग रूममध्ये AC आहे. कपाट पण आहे छोटंसं. कपडे ह्याच्यामध्ये पण ठेवू शकतो आपण. पेंटिंग पण मस्त आहे. आणि TV दिला आहे इकडे. आणि ह्याच्यासाठी वायफाय पण आहे. किचनमध्ये वायफाय पण लावलेला आहे. आणि हा आपला रूम आहे. आणि अजून आहे आणि हे जे आहे ना स्लायडिंग डोर आहे. आता ओपन करूया आपण त्याला. हे बघा ओपन केल्यानंतर मस्त असा बेडरूम. छान असा बेडरूम दिलाय. आणि बेडरूममध्ये पण AC आहे. इथे वॉर्डरोब आहे आणि मॅट्रेस पण आहेत तिकडे. कपाट पण आहे कपडे ठेवण्यासाठी. तर एक्स्ट्रा पर्सन असेल तर त्याच्यासाठी मॅट्रेस पण दिले आहे. आणि इथे विंडो आहे एक. लेट्स गो अँड चेक बाथरूम. तर सुंदरसा असा बाथरूम पण दिला आहे. आणि सोप वगैरे हँडवॉश वगैरे ठेवलंय. हा बाथरूम आहे. इकडे आतमध्ये शॉवर वगैरे आहे. तर आता आपण बाहेर बघूया. हा आरसा आहे इकडे आणि त्याच्यामध्ये मी दिसते. तर आता आपण बाल्कनी बघूया. बाल्कनी पण खूप मोठीच दिसते. कर्टन्स पण ब्लॅकआउट कर्टन्स आहेत. ऊन आत नाही ना. आणि ऊन तरी आहेच नाही. पाऊस चालू आहे बाहेर. मस्त असा पावसाचा नजारा दिसतोय तुम्हाला. क्लायमेट तर एकदम मस्त आहे. पाऊस पडतो आहे. एवढी मोठी बाल्कनी आहे. मोठी बाल्कनी दिली आहे आणि चेअर पण दिलाय.
ओपन बॅल्कनी आहे, मग आपण बाजूवाल्यांच्या घरी पण बघू शकतो. हे बघा, इथून पण असं दिसतं बाजूवाल्यांकडे. तर इकडे मस्त असा कॉफीची मजा घेऊ शकतो आपण. कॉफी प्यायला आपण संध्याकाळी बसूया इथे. इकडे कॉफी, त्याच्यामध्ये पाऊस आणि आपण गरम गरम कॉफी घेताना, तर तो पण एक आपण नंतर करूया. समोर तिकडून दिसतो आहे स्विमिंग पूल. तर आता थोड्या वेळाने जेवायचं आणि जेवण झाल्यानंतर जाऊया आपण स्विमिंग करायला. स्विमिंग येत तर नाही आहे, पण जाऊन थोडंसं डुबकी मारूया. तर मस्त आता स्विमिंग पूल आहे आणि बारिश, पाऊस पण जोरात आला तर स्विमिंग पूलमध्ये मजा येईल. तर आता थोडंसं जेवून घेऊया, जेवणाची मजा घेऊया. भूक लागली आहे भरपूर सारी. चला आम्ही खाना खातो. तर आता थोडंसं जेवतोय. बिर्याणी आणली, बिर्याणी खाऊया आपण. तर आता मी स्विमिंग पूलमध्ये आले आहे. पोहता तर येत नाही आपल्याला, पण थोडीशी स्विमिंगची मजा घेऊया. आणि थंड आहे पाणी पावसामुळे. तर चला जाऊया आतमध्ये. स्विमिंग येत नाही म्हणून थोडंसं असंच पाण्यात बसूया. तर आत्ता मी मस्त अशी कॉफी बनवते आहे. थोडंसं स्विमिंग पूलमध्ये जाऊन आलो आणि खूपच पाऊस पण होता स्विमिंग पूलमध्ये, पण थंड थंड वाटतं एकदम. तर त्याच्यासाठी मी कॉफी बनवली आता. तर मस्त अशी कॉफी आहे. तर इकडे मी दूध घेऊन आली होती आणि इंडक्शन आणि भांडी तर इथेच आहेत. तर मस्त अशी कॉफी बनवून आता आपण मस्त माहोल बनवून कॉफी पिऊया. पावसाळ्याने एकदम मस्त अशी गरमागरम कॉफी. आहा, मजा येईल प्यायला. जर आतमध्ये पण मी एकदम दोन्ही एसी कूल केले आहेत. एकदम थंड थंड, क्लायमेट पण थंड. त्याच्यामध्ये कॉफीची मजा घेऊया आपण. बिस्किट्स आहेत, बिस्किट पण खाऊया. मी आता आली आहे थोडंसं मार्केटमध्ये, थोडी मॉर्निंगसाठी चहा वगैरे नाश्ता वगैरे घ्यायला. तर इथे आहे फिश मार्केट. बघूया काय काय फिश आहेत ते. घ्यायचं तर नाही आहे. ही आहे गोवाची मच्छी.
कैसा दिया ये वाटा? 550. एक कोलबीचा वाटा आहे 550 ला. तर आताच मी थोडं बाहेरून आली, सामान घेऊन आले, थोडं दूध वगैरे आणलंय आणि आता थोडं गरमागरम चिकन बनवायचा प्लॅन केला मी, कारण इकडे सगळी भांडी वगैरे आहेतच आणि मेन म्हणजे कुकटॉक आहे, त्याच्यामुळे इकडे गरमागरम खाण्याची मजा येईल. आता पाऊस पण पडतोय खूप. तर मी सकाळीच फ्रीजमध्ये चिकन आणून ठेवलं होतं आणि मॅरिनेट केलंय चिकनला. तर इकडे सगळी चाकू वगैरे सगळं आहे इकडे. तर तुम्ही बघू शकता. तर मी हे चिकन मॅरिनेट केलंय, सकाळीच केलंय मॉर्निंगला. त्याच्यामध्ये मी हा वाला मसाला टाकला, कारण इकडे मसाले नाहीये, त्याच्यामुळे हा मसाला आणला, मसाला टाकला. आणि बाकी टमॅटो वगैरे पण इकडे सगळं भेटतं. धनिया पण भेटली मला खूप सारी, 10 रुपीज मध्ये एवढी धनिया आणली मी. तर इकडे चावल वगैरे पण भेटतात, तर मी थोडेसे तांदूळ पण आणलेत. गरम गरम राईस बनवणार आहे आणि आता स्टार्ट करूया आपण चिकन बनवायला. तर आता मी हे चिकन बनवते, कारण मी 2 दिवस झाले बाहेरूनच जेवण मागवते, पण एवढं चांगलं नव्हतं. खाण्यासारखं आहे पण एकदम अप टू मार्क मुंबईसारखं नाही भेटलं. तर इकडे सगळं अवेलेबल आहे म्हणून मी चिकन बनवते आता. तर या हॉटेलचं पण रेस्टॉरंट आहे, पण पूर्ण व्हेज आहे ते, त्याच्यामुळे पण मला चिकन खायचं होतं म्हणून मग मी चिकन आणलं. आहा, काय स्मेल येतोय. स्मेल वरून असं वाटतंय की बनेलच चांगलं, पण घरसारखं एकदम टेस्ट नाही येणार त्याला, कारण मसाले थोडेसे कमी पडले. तर हे आहे चिकन मी बनवलंय, टेस्टेस्ट वाटतंय. खाऊन बघूया कसं झालंय ते. 2-3 मसाल्यांमध्ये बनवलेलं चिकन आहे, बिर्याणी. पण आला तर बघू शकता. मसाले तर मी तुम्हाला दाखवलेच, 1-2 मसाल्यामध्ये बनवलंय चिकन, खूपच छान झालंय. तर आता माझं जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आता मी चालले आहे टिटोस लेनला. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि पार्ट 2 मध्ये आपण टिटोस लेन बघूया. तर पुढचा व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच बघा आणि माझ्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राइब ही नक्की करा. तर आतासाठी बाय.